पुण्यामधल्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री झाल्याचा संशय। एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल। पुण्यामधील ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा हात। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप। तर व्हिडिओची चौकशी करून कारवाई करू, शंभूराज देसाईंची एबीपी माझाशी बोलताना माहिती। सगळे सोयरे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा विसर नको। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा। ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्या त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, जरांगेंची नवी मागणी। तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया। लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेने टीम घेऊन यावं, लक्ष्मण हाकेंचं आव्हान। तर 10% दिलेल्या आरक्षणातील सर्वे 100% बोगस, हाकेंचा आरोप। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात मविया नेत्यांची लवकरच बैठक। बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी, जिल्हानिहाय अहवाल मागवला। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू। नशेमध्ये गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप। तर दिलीप मोहिते पाटलांकडून इन्कार। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। तर व्हिडिओची चौकशी करा, पराभवाच्या भीतीने आरोप करतायत शंभूराज देसाईंचा पलटवार। अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील। खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा, तर यशोमती ठाकूरांवर गुन्हा दाखल। नाशिकच्या काळाराम मंदिरातल्या आक्षेपार्ह व्हायरल पत्रकाप्रकरणी सरकारला मोठा संशय। समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? पोलिसांकडून तपास सुरू, फडणवीसांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।